Hello achievers, welcome to Achievers classes. Today we are going to see standard 10th science 2 chapter number 2 life processes part 1, life processes of living organism part 1. ओके, सो या चॅप्टरला सुरुवात करताना फर्स्ट ऑफ ऑल आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये काय बघितलंय याचं थोडंसं इंट्रोडक्शन करूया थोडक्यात आणि लगेच पुढे जाऊया. सो पहिल्या चॅप्टर मध्ये आपण बघितलं होतं की व्हॉट इज हेरिडिटी, हेरिडिटी नंतर बघितलं आपण ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, म्युटेशन, त्याच्यानंतर इव्होल्युशनची डेफिनेशन, इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन बघितलंय, त्याच्यानंतर आपण लॅमार्किझम बघितला आणि डार्विन्स थेअरी आपण बघितली. ओके, सो त्याच्यानंतर आज आपल्याला स्टार्ट करायचं आहे चॅप्टर नंबर 2. आता चॅप्टर नंबर 2 स्टार्ट करण्या अगोदर मला काही प्रश्न पडलेले आहेत. सो ते प्रश्न आपण बघूया की सगळ्यात पहिला प्रश्न काय पडलाय मला, वाय डू वी स्टार्ट ब्रीदिंग हेवीली व्हेन वी रन फास्ट ऑर प्ले. जेव्हाही आपण धावतो किंवा खेळतो त्यावेळेस आपल्याला असं फास्ट ब्रीदिंग का करावं लागतं, असं करतो आपण, फास्ट ब्रीदिंग करतो बघा, धावताना आपल्याला दम लागतो. ओके, सो असं का होतं हे आपल्याला आजच्या चॅप्टर मध्ये शिकायचं आहे. वाय डू वी फील हंग्री इमिजिएटली आफ्टर गेटिंग टायर्ड. खूप सारं काम केलं आपण, खूप शेतामध्ये काम केलं किंवा खेळलो वगैरे किंवा खूप दमून आलो, दमून आल्यानंतर आपल्याला भूक का लागते, आपल्याला जेवावंसं का वाटतं. 10 दिवस, 1 महिना, 10 महिने किंवा 1 वर्ष आपण उपाशी राहू शकतो का? का उपाशी राहू नाही शकत? आपल्याला जेवायचं काय? सो ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचं आहे. सो आपण हेवीली ब्रीदिंग का करतो? कारण आपल्याला जास्त ऑक्सिजनची आवश्यकता असते. हे त्याचं थोडक्यात आन्सर झालं. मी ब्रीफ मध्ये नंतर सांगणार आहेच की आपल्याला खूप जास्त ऑक्सिजनची का गरज असते. आणि सेकंड क्वेश्चनचा आन्सर असं आहे की आपण जेव्हाही खूप श्रमाचं काम करतो, हेवी वर्क करतो, सो दॅट आपल्या शरीरामधली एनर्जी काय होते, संपते किंवा संपत आलेली असते आणि आपल्याला आणखी जास्त एनर्जीची आवश्यकता असते. ती एनर्जी बनवण्यासाठी आपल्याला फूड स्टफची आवश्यकता असते, अन्नाची आवश्यकता असते आणि म्हणून आपल्याला भूक लागते, जेणेकरून आपण ते अन्न खाऊ. ते अन्न खाल्ल्यानंतर शरीरामध्ये डायजेशन होईल, पचन होईल आणि पचन झाल्यानंतर मग आपल्याला एनर्जी मिळेल. ओके, चला या प्रश्नांची उत्तरं आपण या चॅप्टर मध्ये घेऊया. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला आपल्या शरीराबद्दल माहिती पाहिजे की आपण जे खातो ते कुठे जातं, कुठे पचतं, काय होतं. तर शरीराची माहिती घेताना आपण पहिल्या चॅप्टरच्या बेसिक्स मध्ये आपण बघितलं होतं की आपलं जे शरीर आहे, ओके, किंवा कोणत्याही ऑर्गॅनिझमचं जे शरीर आहे हे कशापासून बनलेलं असतं, सेल्स पासून. सेल म्हणजे काय, पेशी. सेल म्हणजे काय, पेशी. सो आपल्या शरीरामध्ये खूप साऱ्या सेल्स असतात. 1 सेल, 2 सेल, 3 सेल, अशा बऱ्याच सेल एकत्र आल्यावर त्याच्यापासून काय तयार होतं रे, टिश्यूज तयार होतात. त्याच्यापासून काय तयार होतात, टिश्यूज तयार होतात. या पर्टिक्युलर एका टिश्यू पासून एक ऑर्गन तयार होतं. ओके, उदाहरणार्थ डोळ्यामधले टिश्यू एकत्र आले, टिश्यूला मराठीमध्ये उती म्हणतात. ओके, सो खूप सारे टिश्यूज, खूप साऱ्या उती एकत्र आले, तुमचे डोळे तयार झाले. आता डोळ्याचे टिश्यूज वेगवेगळे आहेत, टंगचे टिश्यू वेगळे आहेत कारण ते वेगळं काम करतात. डोळ्यांच्या टिश्यूचं काय काम आहे, बघणे. टंगच्या टिश्यूचं काय काम आहे, टेस्ट घेणे. बरोबर, स्किन आहे, स्किन ही वेगळ्या टिश्यूज पासून तयार होते, तिचं काय काम आहे, सेन्सेशन ऑफ हॉटनेस और कोल्डनेस. ओके, म्हणजे गरम आहे की थंड आहे याचा अनुभव करून देणे. अशा प्रकारे वेगवेगळ्या टिश्यूज पासून वेगवेगळे ऑर्गन्स तयार होतात. ऑर्गन म्हणजे शरीरामध्ये असणारे अवयव. बरोबर, उदाहरणार्थ काय रे, आईज आहे, टंग आहे, नोज आहे, स्किन आहे, त्याच्यानंतर हार्ट आहे, लंग्स आहेत म्हणजे फुफ्फुस, किडनी आहे, यासारखे वेगवेगळे ऑर्गन्स तयार होतात. आणि या ऑर्गन पासून काय तयार होते रे, ऑर्गन सिस्टीम तयार होते. उदाहरणार्थ हार्ट घेतला आपण, आपल्या शरीरामध्ये असणारा हार्ट, हार्ट पासून कोणती सिस्टीम तयार होते, सर्क्युलेटरी सिस्टीम. बरोबर, हार्ट म्हणजे हृदय, हृदयापासून सर्क्युलेटरी म्हणजे रक्ताभिसरण संस्था निर्माण होते. फुफ्फुस किंवा त्यालाच आपण लंग्स असं म्हणतो, या लंग्स पासून रेस्पिरेटरी सिस्टीम निर्माण होते. यस ऑर नो. डोक्यामध्ये आहे मेंदू, ब्रेन, ब्रेन पासून कोऑर्डिनेशन सिस्टीम निर्माण होते. किडनी,
किडनी ही प्युरिफिकेशनचं काम करते, ब्लड प्युरिफिकेशनचं काम करते. अशा अनेक सर्क्युलर सिस्टीम्स तयार होतात, ऑर्गन सिस्टीम्स आपल्या बॉडीमध्ये तयार होतात आणि ह्या दोन्ही एकमेकांशी कोऑर्डिनेशन मध्ये काम करतात. या तिन्ही सिस्टीम, या ज्या सगळ्या सिस्टीम्स आपल्या शरीरामध्ये आहेत, या सगळ्या सिस्टीम एकमेकांच्या कोऑर्डिनेशन मध्ये काम करतात. उदाहरणार्थ बघा, जर तुम्ही रस्त्याने चालत असाल, चालता चालता अचानकपणे समोरून बैल आला, तर मेंदू तुमच्या पायांना मेसेज देतं की बाजूला हो. बरोबर का सांगतं त्या बैलाला लात मार, बैल हवेत गेला, असं होईल का कधी? नाही. सो मेंदू कोऑर्डिनेट करतो पायांना. पाय सुद्धा एक प्रकारचे आपले ऑर्गन्स आहेत, ते आपले पाय तुम्हाला काय करतात, बाजूला घेऊन जातात, बैल सरळ निघून जातो. ठीक आहे. सिमिलरली रेस्पिरेटरी सिस्टीम आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम एकमेकांशी को रिलेटेड आहे. सर्क्युलेटरी सिस्टीम को रिलेट आहे. उदाहरणार्थ तुम्ही जे खाल्लं ते ओसोफॅगस थ्रू तुमच्या स्टमक मध्ये गेलं. स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन आहे, लहान आतड्या, मोठ्या आतड्या, त्याच्यामध्ये तुमच्या अन्नाचं पचन होतं, डायजेशन होतं. डायजेशन झाल्यानंतर जे इम्पॉर्टंट मिनरल्स आहेत ते ऍब्सॉर्ब केले जातात. उदाहरणार्थ कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन, विटामिन्स, मिनरल्स हे ऍब्सॉर्ब होतात. कुठे ऍब्सॉर्ब होतात रे? रक्तामध्ये. बघा, डायजेशन, अन्नाचं डायजेशन कुठे झालं? स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन मध्ये. जठर, लहान आतडे, मोठ्या आतड्यामध्ये त्याचं पचन झालं. आणि ते ऍब्सॉर्ब कुठे झालं रे? रक्तामध्ये, ब्लड मध्ये. ब्लड ऍब्सॉर्ब करून घेतं की नाही? विलाईज असतात, ते विलाईज हे तुमचे विटामिन, मिनरल्स, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट्स हे सगळं ऍब्सॉर्ब करतात, न्यूट्रिएंट्स, आणि हे कुठे टाकतात? रक्तामध्ये, ब्लड मध्ये. आणि ब्लड शरीरातल्या ईच अँड एव्हरी सेल पर्यंत हे अन्न पोहोचवतं. मग या ठिकाणी दोन सिस्टीम एकमेकांबरोबर कोऑर्डिनेट करतायत की नाही? एक आहे सर्क्युलेटरी सिस्टीम, जिथे रक्त असतं, आणि एक आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम, ज्याच्यामध्ये स्टमक येतं, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन येतं. मग दोन ऑर्गन सिस्टीम एकमेकांसोबत काम करतायत की नाही? आणि म्हणून आपण जिवंत आहोत. जर समजा सर्क्युलेटरी सिस्टीमने हात वर केले आणि सांगितलं की मी तुझ्या शरीरातलं डायजेस्ट केलेलं, डायजेस्टिव्ह सिस्टीमला सांगितलं की मी तू जे पचवलेलं अन्न आहे त्याचे न्यूट्रिएंट्स मी माझ्या ब्लड मध्ये घेणारच नाही, तर सेल जिवंत राहील का? आपण जो इनहेल केलेला ऑक्सिजन आहे हा पण फायनली कुठे डिझॉल्व्ह होतो? ब्लड मध्ये डिझॉल्व्ह होतो आणि तो उरलेल्या भागापर्यंत शरीरामध्ये पोहोचतो. सो या सगळ्या ऑर्गन सिस्टीम एकमेकांसोबत कोऑर्डिनेट करतात आणि आपली बॉडी तयार होते. बरोबर. सो फक्त माणसाचीच बॉडी करे? सो रिमेनिंग ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहे, गाय असेल, बैल असेल, म्हैस असेल, कुत्रा असेल, कॅट असेल, हे सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये थोड्या बहुत प्रमाणामध्ये चेंजेस होऊन आपल्याच सारख्या ऑर्गन सिस्टीम्स काम करतात. डोळे आपल्याला आहेत, गायीला आहेत, बैलाला आहेत. ओके. सो ती सिस्टम त्यांच्याकडे आहे. मेंदू आपल्याकडे, मेंदू त्यांच्याकडे पण आहे. बट आपण खूप जास्त विचार करतो, ते त्या प्रमाणात विचार नाही करत. बरोबर. पण एक गोष्ट घ्या, एक काठी घ्या आणि बैलाला असं करा काठी घेऊन, तो बैल बी असा होतो की नाही? थोडा मागे सरकतो किंवा अशी मान करेल तुमच्यावर की ये तू, तुझी काठी आणि तू तुझा कार्यक्रमच करतो. कोऑर्डिनेट करतं की नाही? त्याचा मेंदू जरी वीक असेल पण तो कोऑर्डिनेट करतो ना. येस ऑर नो? तोही खातो, त्याच्याही शरीरामध्ये डायजेशन होतं, ते इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स ऍब्सॉर्ब होतात ब्लड मध्ये. त्याच्याकडे पण सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, आपल्याकडे सुद्धा सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. बट थोड्या बहुत प्रमाणामध्ये काहीतरी चेंजेस होतात. हार्ट त्यांच्याकडे पण आहे, हार्ट आपल्याकडे सुद्धा आहे. समजतंय सगळ्यांना? सो या थोड्या बहुत प्रमाणामध्ये चेंजेस होऊन काय होत असतं रे, की त्यांची आणि आपली बॉडी एकच प्रकारची आहे, जवळ. ठीक आहे, समजलं? सो आता बघा, ह्या व्हेरियस प्रकारचे ऑर्गन सिस्टीम्स आपल्या बॉडीमध्ये काम करतात. उदाहरणार्थ हार्ट, आणि हार्टशी रिलेटेड असणारी सिस्टीम कोणती आहे रे? सर्क्युलेटरी सिस्टीम. लंग्सशी रिलेटेड असणारी सिस्टीम कोणती आहे? रेस्पिरेटरी सिस्टीम. हे तुमचे लंग्स, फुफ्फुस म्हणतो आपण ज्याला. ओके. त्यानंतर किडनीशी संबंधित असणारी सिस्टीम कोणती? बघा, या दोन किडनीज. लास्ट इयरला आपण किडनीज बद्दल शिकलो होतो, आठवतंय तुम्हाला? प्युरिफिकेशन कसं होतं, किडनीचा इम्पॉर्टंट पार्ट नेफ्रॉन आहे, नेफ्रॉन थ्रू कसं ते प्युरिफिकेशनची प्रोसेस होते हे आपण बघितलेलं होतं. ओके. सो किडनी एक्सक्रिटरी सिस्टीमचा भाग आहे, उत्सर्जन संस्थेचा भाग आहे. त्याच्यानंतर स्टमक कशाशी रिलेटेड आहे? डायजेस्टिव्ह सिस्टीम. हे तुमचं स्टमक. बरोबर. हे लार्ज इंटेस्टाईन, नंतर स्मॉल इंटेस्टाईन.
ओके. ब्रेन कशाशी रिलेटेड आहे? तुमच्या कोऑर्डिनेशन सिस्टीमशी रिलेटेड आहे. ओके, समजतंय तुम्हाला सगळ्यांना? तो अशा पद्धतीने हे सगळे परफॉर्म करतात आणि इंडिपेंडेंटली फंक्शन करतात आणि आपली बॉडी काय होत असते? वर्क होत असते. ठीक आहे, समजलं सर? पण आपण प्रश्न काही वेगळाच विचारला होता की मी धावल्यावर मला श्वास का जोरात घ्यावा लागतो, मी ऑक्सिजन इनटेक का जास्त घेते किंवा घेतो, बरोबर, मला भूक का लागते. सो याचं उत्तर आहे रेस्पिरेशन मध्ये. याचं उत्तर कशामध्ये मिळतं आपल्याला? रेस्पिरेशन मध्ये आपल्याला उत्तर मिळतं, हो की नाही? सो आपल्याला रेस्पिरेशन शिकण्या अगोदर आपण जे काही अन्न पदार्थ खातो, आपण दुसरा प्रश्न बघितला होता. काय बघितला होता आपण? की मला भूक का लागते, बरोबर. आपण जेही काही अन्न खातो त्या अन्नामधनं आपल्याला एनर्जी मिळत असते. काय मिळत असते? एनर्जी म्हणजे ऊर्जा मिळत असते. सो आपण जनरली काय खातो सर? आपण खातो कार्बोहायड्रेट्स, आपण खातो फॅट्स, आपण खातो विटामिन्स, मिनरल्स आणि प्रोटीन्स. हे 5 न्यूट्रिएंट्स आपण वेगवेगळ्या पदार्थातनं वेगवेगळ्या पद्धतीने आपण खात असतो. ओके, सो सगळ्यात पहिले आपण खातो ते म्हणजे काय? कार्बोहायड्रेट. सगळ्यात जास्त, ओके, सगळ्यात जास्त प्रमाणात आपण आपल्या शरीरामध्ये कशाची इनटेक घेतो? कार्बोहायड्रेट. सगळ्यात सोपं उदाहरण जर कार्बोहायड्रेटचं सांगितलं की जे व्हाईट कलर मध्ये तुम्हाला दिसतं ते म्हणजे कार्बोहायड्रेट. उदाहरणार्थ तुमच्या घरामध्ये असणारे गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ हे दळल्यावर त्याच्यापासून पीठ तयार होतं कोणत्या कलर मध्ये? व्हाईट कलर मध्ये. सो हे काय आहे? कार्बोहायड्रेट्स. शुगर, तुम्ही खातात ती साखर, हे पण कशाचं एक्झाम्पल आहे? कार्बोहायड्रेटचं एक्झाम्पल आहे. कशाचं एक्झाम्पल आहे? कार्बोहायड्रेटचं. ओके, सो आपण आपल्या अन्नामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप जास्त असतं. आपण जे खातो ते मोठ्या प्रमाणावर लार्जली इंटेन्सिव्हली काय खातो रे? कार्बोहायड्रेट्स खातो. बघा, कार्बोहायड्रेट्स आपल्याला जनरली कशापासून मिळतात? मिल्क, फ्रूट, जॅगरी म्हणजे काय रे? गुळ, याच्यामधनं. त्याच्यानंतर केन शुगर म्हणजे ऊस, बरोबर. व्हेजिटेबल्स, पोटॅटोज, स्वीट पोटॅटोज. पोटॅटो म्हणजे काय? बटाटा. स्वीट पोटॅटो म्हणजे काय? रताळ. ओके, या सगळ्यांपासनं. त्याच्यानंतर सिरियल्स लाईक व्हीट म्हणजे गहू, मेज, रागी, ज्वार, मिलेट, राईस एक्सेट्रा. आता जेवताना जर तुमच्या एक गोष्ट लक्षात येत असेल की आता फॅट्स म्हणजे काय? फॅट्स म्हणजे काय? ऑइली, ज्याच्यामध्ये ऑइलचा समावेश होतो. ठीक आहे, त्या एक्झाम्पल कडे आपण थोड्या वेळाने येऊया. पहिले कार्बोहायड्रेट्स बघूया. कार्बोहायड्रेट्स बघा, 1 ग्रॅम जर कार्बोहायड्रेट आपण खाल्लं, काय 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट जर खाल्लं तर आपल्याला किती एनर्जी मिळते रे? तर 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट पासनं आपल्याला 4 किलो कॅलरीज एवढी एनर्जी मिळते. किती एनर्जी मिळते? 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स खाल्ल्यानंतर. म्हणजे कमी एनर्जी मिळते आपल्याला. काय मिळते? कमी एनर्जी. हा प्रश्न परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारला गेलेला आहे की 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स खाल्ल्यानंतर आपल्याला किती एनर्जी मिळते? तर किती एनर्जी मिळते? 4 किलो कॅलरीज एवढी आपल्याला एनर्जी मिळते. सो कार्बोहायड्रेट्स कळलं तुम्हाला? येस. आता कार्बोहायड्रेटचं जर डायजेशन केलं, डायजेशन म्हणजे पचवलं, काय? कार्बोहायड्रेट्सला जर पचवलं तर त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं रे? ग्लुकोज. काय मिळतो आपल्याला? तो ग्लुकोज, एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल, दुसरा ग्लुकोजचा मॉलिक्यूल, तिसरा ग्लुकोजचा मॉलिक्यूल, असे खूप सारे ग्लुकोज एकत्र आले की काय तयार होतं? कार्बोहायड्रेट्स. काय तयार होतात? समजलं कार्बोहायड्रेट्स तुम्हाला? आफ्टर दॅट आपल्याला बघायचंय फॅट्स. फॅट बद्दल तुम्हाला सांगायला नको. जे ऑइली तेलकट दिसतं त्याला आपण जनरली काय म्हणतो? त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं? फॅट्स. उदाहरणार्थ बघा, सगळ्यात महत्वाचा सोर्स जर आपण म्हटलं तर शेंगदाणे, कोकोनट. माहितीये तुम्हाला? शेंगदाणे माहितीयेत ना? कोकोनट म्हणजे काय? नारळ, बरोबर. त्याच्यानंतर तीळ, बरोबर आहे. आणखी काय येतील? सोया, सनफ्लावर, कॅनोला, ऑलिव्ह ऑइल. हे सगळे एक्झाम्पल्स कशाचे आहेत? ऑलिव्ह, हे सगळे कशाचे एक्झाम्पल्स आहेत? फॅट्स आहेत. याच्यापासून आपल्याला काय मिळतं रे? तेल मिळतं. याच्यापासून आपल्याला काय मिळतं? तेल मिळतं, ऑइल मिळतं. सो हे ऑइल इज नथिंग बट द
फॅट. तसंच मिल्क पासनं पण वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत मिल्कचे. त्याच्यामधनं उदाहरणार्थ मिल्क झालं, कर्ड, त्याच्यानंतर पनीर, बरोबर, बटर, चीज, हे सगळे कशाचे एक्झाम्पल आहेत? फॅटचे. मराठीमध्ये त्याला म्हणतात स्निग्ध पदार्थ. स्निग्ध पदार्थ. ओके. सो हे फॅट्स आहेत. या फॅट पासून आपल्याला खूप जास्त एनर्जी मिळते. आणि किती एनर्जी मिळते रे? जर 1 ग्रॅम फॅट आपण खाल्लं तर त्याच्यापासून आपल्याला 9 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळते. किती एनर्जी मिळते? ऍक्च्युली 9.4 आहे, पण आपण प्रॉपर लक्षात ठेवूया 9 किलो कॅलरी. आता मला सांगा, आपण जेवण घेतो ताटामध्ये, इकडे असतं चपाती किंवा भाकरी. आपण एक चपाती, एक भाकरी किंवा 2 चपात्या, 2 भाकरी खातो. एवढा मोठा भात घेतो, राईस, बरोबर आहे, घेतो ना राईस. मग राईस म्हणजे काय? तर राईस म्हणजे कार्बोहायड्रेट आहे. व्हीट म्हणजे गहू, काय? ज्वार किंवा बाजरी, कार्बोहायड्रेट्स. ओके. आता जेवायला बसलो, समजा डाळ भात केलाय, डाळवर तूप टाकतात का? किंवा भाजी बनवतात, कोणती भाजी बनवताना आपण तेल टाकतो का? येस, तेल टाकतो ना. तर बिना तेलाची भाजी बनवतो आपण. मग तेल किती टाकतो? 1 किलो, 2 किलो, 10 किलो? किती टाकतो तेल? हा, 1 स्पून, 2 स्पून किंवा 1 पळी, 2 पळी असं तेल टाकतो आपण. येस ऑर नो? हा. मग चपाती पण तेवढीच खाल्ली पाहिजे, थोडीशी, 1 चटकोर वगैरे अशी. असं खातो का आपण? एवढीच चपाती खायची सर. हे 4 पार्ट्स मध्ये असते ना आपली चपाती. येस ऑर नो? ओके. सो सर मी एवढाच भाग खातो, असं होईल का? नाही. म्हणजे तेल किंवा ऑइली पदार्थ आपण जनरली कमी खातो. का कमी खातो? का कमी घेतो? कारण त्याच्यापासून आपल्याला जास्त एनर्जी मिळते. आणि कार्बोहायड्रेट्स पासून आपल्याला कमी एनर्जी मिळते. किती मिळते? फक्त 4 किलो कॅलरी. म्हणून बघा, आपल्या अन्नामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण कसं असतं? जास्त असतं. खूप चपाती भाकरी आपण 1-1, 2-2 खातो, कारण याच्यापासून आपल्या शरीराला नुकसान नाहीये. बट जर फॅट्स तुम्ही खूप जास्त प्रमाणात खाल्लं तर तुम्ही काय होत जाणार? फॅट होणार. ओके. आता सर फॅट कोणापासून तयार होतात? किंवा फॅट्स जर डायजेस्ट केले, काय? फॅट जर डायजेस्ट केले तर त्याच्यापासून काय तयार होतं? तर त्याच्यापासून फॅटी ऍसिड तयार होतो. काय तयार होतं? किंवा हे जे फॅट्स आहेत, हे फॅट कोणापासून तयार होतात? फॅटी ऍसिड पासून तयार होतात. कशापासून तयार होतात? राहील लक्षामध्ये? आता जाऊया पुढच्या महत्वाच्या भागाकडे, प्रोटीन, ज्याची आपल्या शरीराला खूप जास्त गरज असते. आणि प्रोटीन कशा पद्धतीने तयार होतात हे आपण पहिल्या चॅप्टर मध्ये बघितले. ओके. तसंच प्रोटीनचे काही एक्सटर्नल सोर्स सुद्धा आहेत, जे आपल्या शरीराच्या ग्रोथसाठी, डेव्हलपमेंटसाठी, झालेली शरीराची झीज भरून काढण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते? प्रोटीनची. शरीराच्या बिल्डिंग ब्लॉकचा, शरीर जे बिल्ड होतं आपलं, या शरीराच्या तयार होण्याच्या जडणघडणीमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग कोणाचा असतो? प्रोटीनचा असतो. मग प्रोटीन कोणापासून मिळतं? तर सगळ्यात रिचेस्ट सोर्स, सगळ्यात भारी सोर्स, ज्याच्यामधनं खूप सारं आपल्याला प्रोटीन मिळतं, ते म्हणजे सोयाबीन. माहिती आहे तुम्हाला, सोयाबीन आपण खातो भाजी. तर सोयाबीन हे प्रोटीन मिळतं याच्यापासून. त्याच्यानंतर एग्स, त्याच्यानंतर नट्स. नट्स म्हणजे काय? ड्राय फ्रुट्स. व्हेरी गुड. म्हणजे काय? काजू, बदाम वगैरे वगैरे जे आपण बघतो. त्याच्यानंतर मीट्स, फिश, डेअरी प्रोडक्ट्स अँड सर्टन ग्रेन्स. ओके. मीट्स म्हणजे काय? चिकन, मटन, याच्यापासून आपल्याला प्रोटीन मिळतं खूप जास्त प्रमाणामध्ये. फिश, त्याच्यानंतर खेकडे माहिती आहे तुम्हाला, क्रॅब, याचे हे देखील प्रोटीनचा खूप चांगला सोर्स आहे. याच्यामधनं आपल्याला खूप जास्त प्रोटीन मिळतं. जसं 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट डायजेस्ट केल्यावर आपल्याला 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळते. 1 ग्रॅम फॅट डायजेस्ट केल्यावर आपल्याला 9 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळते. सिमिलरली 1 ग्रॅम प्रोटीन खाल्ल्यावर आपल्याला किती एनर्जी मिळते? 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळते. समजलं का सगळ्यांना? ओके. सो या अन्न पदार्थांमधनं आपल्याला एनर्जी मिळत असते. या अन्न पदार्थांमधनं आपल्याला काय मिळते? एनर्जी. आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, आणि ती म्हणजे काय?
की आपलं शरीर कार्बोहायड्रेटला ओळखत नाही. शरीर म्हणजे सेल. शरीर कशापासून तयार झाले रे? सेल पासून, छोट्या छोट्या सेल पासून. आपल्या शरीरामध्ये किती सेल्स आहेत? मिलियन्स, बिलियन्स अँड ट्रिलियन्स सेल आहेत. भरपूर सेल आहेत, काउंट नाही करता येत एवढ्या सेल्स आहेत आपल्या शरीरामध्ये. येस ऑर नो? येस. मग ते जे सेल्स आहेत, ज्या सेल मध्ये कशाची प्रक्रिया होते रे? एनर्जी तयार होण्याची प्रक्रिया होते. एनर्जी तयार होण्याची प्रक्रिया सेल मध्ये होते, सेल मधल्या मायटोकॉन्ड्रियामध्ये होते, बरोबर. तर ही सेल कार्बोहायड्रेटला ओळखते का? नाही. ती सेल फॅटला ओळखते का? नाही सर. ती सेल प्रोटीनला ओळखते का? नाही. तर ती कोणाला ओळखते? ती फक्त ओळखते ग्लुकोजला. कोणाला ओळखते? ग्लुकोजचा सर फॉर्म्युला सांगतात का? C6H12O6. हा कोणाचा फॉर्म्युला आहे? मग सेल कोणाला ओळखणार आहे? फक्त ग्लुकोजला. आणि त्याच्याबरोबर कोणाला? ऑक्सिजनला. आणि त्याच्यापासून ती एनर्जी तयार करणार आहे. काय तयार करणार आहे? एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी. कोणाच्या फॉर्म मध्ये? एटीपी. काय सर? अभिजित तुकाराम पाटील आहे का? ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट. काय नाव आहे याचं? हा, ज्यावेळेस आपण एटीपी बघू त्यावेळेस मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगेल की एटीपी काय असतं. ओके. आता जनरली तुम्ही काय लक्षात ठेवणार की शरीरामध्ये सेल असतात, खूप साऱ्या सेल्स असतात, पेशी असतात, आणि त्या सेल्स मध्ये ग्लुकोज जातो, आतमध्ये घेतलेला ऑक्सिजन पण त्याच ठिकाणी जातो, आणि हे ग्लुकोज आणि ऑक्सिजन ह्याच्यामध्ये काहीतरी केमिकल लोचा होतो, रिॲक्शन्स होतात, आणि आपल्याला एनर्जी मिळते इन द फॉर्म ऑफ एटीपी. तो काय केमिकल लोचा होणार आहे तो आपण थोड्या वेळाने बघणारच आहोत. ओके. त्याला म्हणतात सेल्युलर रेस्पिरेशन. जो केमिकल रिॲक्शन्स त्या ठिकाणी होतात त्या केमिकल रिॲक्शनला म्हणतात सेल्युलर रेस्पिरेशन. ओके. सो त्यावेळेस आपण ते सेल्युलर रेस्पिरेशन बघू. सो माझ्या मते तुम्हाला हा भाग क्लिअर समजलेला असेल. ओके. सो आपण आता एका ऑर्गन सिस्टीमवर फोकस करणार आहोत, आणि ती ऑर्गन सिस्टीम आहे रेस्पिरेटरी सिस्टीम. कोणती सिस्टीम? ओके. सो रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये बघत असताना आपल्याला शरीरामध्ये दोन प्रकारचे रेस्पिरेशन्स होतात. किती प्रकारचे रेस्पिरेशन्स होतात? दोन प्रकारचे रेस्पिरेशन. एक आहे बॉडी लेवलचा रेस्पिरेशन. ओके, मी सांगणार आहे डिटेल मध्ये, फक्त नावं सांगतोय. एक आहे बॉडी लेवलचा रेस्पिरेशन आणि दुसरा आहे सेल्युलर लेवल रेस्पिरेशन. बॉडी लेवलचं म्हणजे काय? ज्या ठिकाणी फक्त एक्सचेंज ऑफ गॅसेस होतात, गॅसेसचे आदला बदल होते. ओके. कोणते गॅसेस रे? काय घेतला? गॅसेसची एक्सचेंज झाली का? ओके. पण ही कोणामध्ये होते रे? फक्त नोज. इथून एक विंड पाईप येते आणि ती कुठे जाते रे? आपल्या लंग्स मध्ये, आणि लंग्स मधनं परत कार्बन डायऑक्साईड बाहेर येतो. ही जी रेस्पिरेशन आहे या रेस्पिरेशनला म्हणतात बॉडी लेवल रेस्पिरेशन. काय म्हणतात? ओके. आता तुम्ही खाल्लंय, ते पचवलंय, त्याच्यापासून शरीराने ग्लुकोज तयार केलाय. ग्लुकोज तयार. हा ग्लुकोज ब्लड मध्ये टाकला गेला. ब्लड कडनं कुठे आला रे? सेल कडे आला. श्वास घेतलेला ऑक्सिजन पण आला. आता तिथून एनर्जी तयार होणार आहे. बघा, फूड स्टफ आर ऑक्सिडाइज विथ ऑर विदाउट हेल्प ऑफ ऑक्सिजन. या प्रकारच्या रेस्पिरेशनला काय म्हणतात? सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर का म्हणायचं? सेल्युलर का म्हणायचं? कारण ते सेल मध्ये होतं. ते कुठे होतं? म्हणून त्याला काय म्हणणार? सेल्युलर रेस्पिरेशन. ओके. सो सेल्युलर रेस्पिरेशनचे परत दोन भाग पडतात. एक आहे एरोबिक रेस्पिरेशन आणि दुसरा आहे अनएरोबिक रेस्पिरेशन. एरोबिकचा अर्थ काय होतो आताच सांगून देतो, अर्थात पुढेही ते घ्यायचंच आहे आपल्याला, पण तरी मी सांगतो. एरोबिकचा अर्थ होतो इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये होणारी रिॲक्शन, याला ऑक्सिश्वसन म्हणतात मराठीमध्ये, आणि अनएरोबिकला म्हणतात विनॉक्सिश्वसन. ऑक्सिश्वसन म्हणजे काय? ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये. एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय? इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन.
आणि अनएरोबिक म्हणजे काय? इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. इन ऍब्सेन्स ऑफ. ठीक आहे, आता ज्यावेळेस आपण एरोबिक बघू त्यावेळेस एरोबिकचे एक्झाम्पल सांगेल, ज्यावेळेस अनएरोबिक रेस्पिरेशन बघू त्यावेळेस मी अनएरोबिकचे एक्झाम्पल्स सांगेल. समजतंय सगळ्यांना? एव्हरीवन. सो रेस्पिरेशनचे किती भाग, किती टाइप ऑफ रेस्पिरेशन्स, हाऊ मेनी टाइप ऑफ रेस्पिरेशन्स? 1 2 3 4 किती टाइप्स आहेत? टू टाइप ऑफ. कोणकोणते? पहिला सांग बॉडी लेवल रेस्पिरेशन, दुसरं सांग सेल्युलर रेस्पिरेशन. कुठे लक्ष? उभा राहा थोडस, चल. ठीक आहे. जो देर आर टू टाइप ऑफ रेस्पिरेशन, वन इज बॉडी लेवल रेस्पिरेशन अँड सेकंड वन इज द सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशनचे परत किती प्रकार पडतात? 2. पहिला प्रकार एरोबिक रेस्पिरेशन, दुसरा प्रकार नॉन नाही अनएरोबिक, नॉन नाही अनएरोबिक रेस्पिरेशन. कोणता रेस्पिरेशन? एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय? एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय? हा, द रिएक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, त्याला काय म्हणतो आपण? एरोबिक. आणि अनएरोबिक म्हणजे काय जयेश? अनएरोबिक म्हणजे काय? कांदा बटाटा घालून केलेलं ऑक्सिजनचं लेवलचं रेस्पिरेशन. मदन, अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय? इन ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. व्हेरी गुड. इन ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन त्याला काय म्हणणार? अनएरोबिक रेस्पिरेशन. ओके, चला बसा खाली. चला पुढे जाऊया. मग आता तुम्हाला हे सगळं पकडलं, समजलेलं आहे. ओके, आलं लक्षामध्ये तुमच्या? चला पुढे जाऊया. चला आता रेस्पिरेटरी सिस्टीम आपण डिटेलमध्ये बघून घेऊ. ठीक आहे, काय बघायचंय आपल्याला? रेस्पिरेटरी सिस्टीम. बघा ही फिगर खूप इम्पॉर्टंट आहे, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेली आहे, एक्झाम मध्ये ऑलवेज विचारली जाते 3 मार्क्ससाठी. या फिल इन द ब्लँक्स तुम्हाला भरायच्या असतात. काय करायचे असतात? ओके, सो आता आपल्याला बघायची ही रेस्पिरेटरी सिस्टीम. हे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये चित्र दिलेले आहे आणि इम्पॉर्टंट आहे ऍज पर द एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके, चला. हा एक ह्युमन बिईंग आहे, तुमची आमची एक प्रतिकृती आहे. येस ऑर नो? येस. सो सगळ्यात पहिले रेस्पिरेशनची सुरुवात होते. आपण आता बॉडी लेवलचं रेस्पिरेशन पहिले बघूया. कोणत्या लेवलचं रेस्पिरेशन? बॉडी लेवलचा. श्वास घेतल्यानंतर सगळ्यात पहिला भाग येतो तो म्हणजे नोस्ट्रिल्स. नोज किंवा त्याला नोस्ट्रिल्स असं म्हणतात. काय म्हणतात? नाक, मराठीमध्ये त्याला नाकपुड्या म्हणणार किंवा नोस्ट्रिल्स. इथून काय होतं? सुरुवात होते, ऑक्सिजन आपण इनहेल करतो आणि तो शरीराच्या आतमध्ये जातो. ओके, सगळ्यात पहिले नोज मध्ये 2 भाग असतात फॉर द एअर फिल्ट्रेशन साठी. जी हवा आपण घेतोय त्याच्यामध्ये काय आहेत रे? खूप सारे बॅक्टेरियाज आहेत, त्याच्यामध्ये डस्ट पार्टिकल्स आहेत, त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहेत, त्याचबरोबर इतर पॉइझनस गॅसेस सुद्धा आहेत. फक्त ऑक्सिजनच घेतो का आपण घेताना? नाही, या सगळ्या गोष्टी आपण इनहेल करतो. सो हे कुठेतरी फिल्टर व्हायला पाहिजे, सो दॅट आपल्या नाकामध्ये हेअर्स असतात का? हेअर्स. ओके, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक चिकट असा पातळ द्रव असतो जो नाकामध्ये असतो. ओके, कधी कधी तुम्हाला सर्दी झाल्यावर तो मोठ्या प्रमाणावर व्हायला लागतो, त्याला तुम्ही म्युकस म्हणतात. त्याला काय म्हणतात? म्युकस. म्हणजे मराठी शुद्ध भाषेमध्ये त्याला शेंबूड म्हणतात. ओके, सो तो स्टिकी पदार्थ नाकामध्ये असतो की नाही? किंवा आपल्या या विंड पाईप मध्ये असतो. कशासाठी असतो रे? जे एअर पार्टिकल्स आपण जे पार्टिकल्स आपण काय केले, धुलीकण आपण घेतलेले हवे बरोबर, एअर बरोबर, ते काय होतात? त्या केसांमुळे आणि त्या चिकट म्युकसमुळे काय होतं? ते चिकटतात. बरोबर, चिकटतात म्हणजे तुमची हवा अल्टिमेटली काय होते? फिल्टर होते. जी एअर तुम्ही इनहेल केलेली आहे, घेतलेली, ती हवा काय होते? फिल्टर होते.
समजलं इथपर्यंत? येस ऑर नो? येस. ओके. मग कधी कधी काही दिवसांनी काय होते की जे हवेचे धुलीकण आहेत, डस्ट पार्टिकल आहेत, ते चिकटून 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 काय होतं की त्याचा एक थर तयार होतो. मग तो थर तुम्ही असा काहीतरी करून बाहेर काढून गोळी बनवतात आणि ती गोळी बनवून फेकून देतात. हा, काही जण प्रोटीन म्हणून. ओके, असो. आपल्याला तर आपण त्याच्यातले नाहीयेत, आपण काय असं करत नाही, आपण ते काढून बाहेर. वेस्ट मटेरियल आहे, वेस्ट ऑर्गन. तो सगळ्यात पहिला भाग म्हणजे काय तुमचा नोज, नोस्ट्रिल्स. नोस्ट्रिल थ्रू बघा, नोस्ट्रिल थ्रू जी हवा आहे ती हवा या ठिकाणी एंटर करते. येस ऑर नो? सो हिला विंड पाईप असं म्हणतात. काय म्हणतात? विंड पाईप. जर बघितलं तर शरीरामध्ये दोन प्रकारच्या पाईप्स आहेत. एक आहे नाकामधनं जाणारी आणि एक आहे तोंडामधनं जाणारी. ओके, तोंडामधनं जी जाणारी आहे तिच्याबद्दल आपण थोड्या वेळाने बोलूया. ओके, सो सगळ्यात पहिले नाकामधनं जाते, तिला ट्रॅकिया असं म्हणतात. काय म्हणतात? जी विंड पाईप आहे या विंड पाईपला काय म्हणतात? ट्रॅकिया असं म्हणतात. सो सगळ्यात पहिले तुमचा हा नोज, हा माउथ आणि ही काय आहे तुमची ट्रॅकिया. आता ट्रॅकियामध्ये दोन प्रकारचे पार्ट असतात. एक असतं लॅरिंग्स आणि दुसरं असतं फॅरिंग्स. ओके, आता इथे जर मी हात ठेवला तर बोलताना मला आवाज येतो, इथं व्हायब्रेशन दिसतात. त्या व्हायब्रेशनचा जो भाग आहे दॅट इज नथिंग बट द व्हॉइस बॉक्स. त्याला काय म्हणतो आपण? व्हॉइस बॉक्सला दुसरं नाव आहे लॅरिंग्स. व्हॉइस बॉक्सला दुसरं काय नाव आहे? लॅरिंग्स. आता लॅरिंग्स आणि फॅरिंग्स बद्दल मी थोड्या वेळाने तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल. सगळ्यात पहिले महत्वाचे आपण पार्ट शिकून घेऊया. सगळ्यात पहिले नोज, नोज नंतर विंड पाईप, विंड पाईपलाच म्हणतात ट्रॅकिया. ही ट्रॅकिया पुढे 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 जेव्हा सरकते तेव्हा बायफर्गेट्स इनटू टू वे. दोन याच्यामध्ये ती काय होते? बायफर्गेट होते. ओके, काय होते? दोन. एक जो ट्रॅकिया आहे तो कुठे जातो? लेफ्ट लंग मध्ये आणि एक ट्रॅकिया कुठे जातो? राईट लंग मध्ये. लंग्स किती आहेत? प्रकारचे नाहीत. लंग्स किती आहेत? 2 लंग्स आहेत आपल्याकडे. एक आहे तुमचा लेफ्ट लंग, एक आहे राईट लंग. ओके, सो जी ट्रॅकिया इथून आलेली आहे ही बायफर्गेट होते इनटू 2 वेज. एक जाते लेफ्ट लंग मध्ये, एक जाते राईट लंग मध्ये. ओके, सो ही पुढे बायफर्गेट जेव्हा होते तेव्हा त्याला काय म्हणतात? ब्रॉन्की. काय म्हणतात त्याला? ब्रॉन्की किंवा ब्रॉन्कस असं म्हणतात. ओके, आता ही ब्रॉन्की डिवाइड होत जाते. आता बघा मी इथे तुम्हाला दाखवतो आहोत. तर बघा ही पुढे बायफर्गेट झाली इनटू 2. येस ऑर नो? आता ही ब्रॉन्की जी आहे ही सुद्धा डिवाइड होत जाते. याला काय म्हणतात? ब्रॉन्कस. हे छोटे 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 ज्या वाहिन्या आहेत याला काय म्हणतो? बघा ही इथे दाखवलेली आहे, तुम्हाला दिसते का? याला काय म्हणतो आपण? ब्रॉन्कस. ही ब्रॉन्कस परत बायफर्गेट होते आणि त्याला असे गोल 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 तुम्हाला ऑर्गन्स दिसतात. असे गोल गोल, जसं आपल्या द्राक्षाचा घड कसा असतो, जस्ट लाईक दॅट. त्याला असे छोटे 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 गोल 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 सॅक्स असतात. त्याला म्हणतात अल्व्हिओलाई. काय म्हणतात त्याला? एक असेल तर त्याला म्हणतात अल्व्हिओलस आणि अनेक असतील तर त्याला काय म्हणणार? अल्व्हिओलाई. काय म्हणतात? अल्व्हिओलाई. ठीक आहे, कळलं का? इथे ई आहे. एक असेल तर अल्व्हिओलस आणि खूप सारे असतील तर अल्व्हिओलाई. परत एकदा बघूया. नोज, विंड पाईप, त्यालाच आपण ट्रॅकिया म्हणतो. ट्रॅकिया डिवायडेड इनटू 2 पार्ट. ब्रॉन्की, अजून बायफर्केट झाल्यावर ब्रॉन्कस आणि त्याच्यामध्ये छोटे 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 सर्क्युलर किंवा गोलाकार जे स्ट्रक्चर असतं त्याला काय म्हणतो आपण? अल्व्हिओलस. एक असेल तर अल्व्हिओलस, खूप सारे असतील तर अल्व्हिओलाई. असे खूप सारे हे बघा या ठिकाणी दाखवलेले असे गोल 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 असतात. याला काय म्हणतात? अल्व्हिओलाई. ओके, आता याच्यामधला एक अल्व्हिओलाई आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत. आता इथे मी तुम्हाला लॅरिंग्स आणि फॅरिंग्स बद्दल थोडक्यामध्ये सांगतो की कोणाला लॅरिंग्स म्हणायचं, कोणाला फॅरिंग्स म्हणायचं. ठीक आहे, आता बघा हा नोज आहे तुमचा. कुठे गेला रे? नोज दिसत नाहीये मला. बघा हा नोज आहे. ठीक आहे, ही विंड पाईप आहे तुमची. इथून तुम्ही काय केलं रे? हवा आतमध्ये घेतली. येस ऑर नो? ओके, सो हा
जो भाग आहे हा तुमचा तोंड आहे, बरोबर. इथून तुम्ही जे खाल्लं हे अन्न इथे आलं, येस ऑर नो? येस. सो ज्या ठिकाणी ही तुमची विंड पाईप, येस ऑर नो, आणि ही तुमची फूड पाईप, अन्न नलिका ज्याला म्हणतो आपण, या दोन्ही ज्या ठिकाणी एकत्र येतात बघा, या ठिकाणी एकत्र येतात त्या भागाला काय म्हणतात? फॅरिंग्स असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? फॅरिंग्स. आणि फॅरिंग्सच्या थोडस खाली लॅरिंग्स असतं. आता या ठिकाणी एक भाग आहे बघा, हा दिसतोय का हा तुम्हाला? याला म्हणतात एपिग्लॉटिस. याला काय म्हणतात? एपिग्लॉटिस. एपिग्लॉटिस इज सो मच इम्पॉर्टंट इन अवर बॉडी. काय होतं, जेव्हाही तुम्ही काही अन्न पदार्थ खातात, खाल्ले का रे, हे अन्न पदार्थ गिळतात, गिळल्यानंतर हे अन्न पदार्थ कशात जायला पाहिजे? अन्न नलिकेमध्ये जायला पाहिजे. ही तुमची काय आहे? अन्न नलिका आहे. ठीक आहे. कुठे जायला पाहिजे रे? अन्न नलिकेमध्ये. त्यावेळेस काय होतं की ही जी तुमची इपिग्लॉटिस आहे, ही इपिग्लॉटिस इकडे शिफ्ट होते. कुठे शिफ्ट झाली बघा? ही तुमची अन्न नलिका आहे आणि ही तुमची विंड पाईप आहे, जी कुठे जाते बघा? ही दुसरी जी आहे ही तुमची विंड पाईप आहे, ही तुमच्या लंग्स मध्ये जाणार आहे. ठीक आहे. सो हा जो इपिग्लॉटिस आहे हा थोडासा असा पुढे सरकतो. जेव्हाही तुम्ही जेवतात तेव्हा हा ब्लॉक करून टाकतो. कोणाला रे? या विंड पाईपला बघा, ब्लॉक करून टाकली. केली का ब्लॉक? म्हणजे आता जे तुमचं जेवण आहे, हे जेवण कुठे जातं? अन्न नलिकेमध्ये जातं. पण कधी कधी तुम्ही जेवताना मोबाईल बघतात किंवा टीव्ही बघतात किंवा कोई तुम ख्यालों में खोए हुए रहते हो, मग त्यावेळेस ब्रेन प्रॉपरली फंक्शन नाही करत. एक वेळ अशी येते की ही तुमची इपिग्लॉटिस जी आहे ही ओपन राहून जाते. त्याच्यामुळे अन्नाचा कण इकडे जाता जाता एखादा अन्नाचा कण इकडे पण येतो. कशामध्ये? विंड पाईप मध्ये. आणि मग तुम्हाला ठसका येतो जोरात. म्हणजे लंग्स ला माहिती पडतं, अरे फॉरेन पार्टिकल आलेत, इथे फक्त एअर यायला पाहिजे. मग लगे लंग्स काय करतात? कॉम्प्रेस होतात आणि मग तो ठसकन तुम्हाला बाहेर येतो. मग इथून तुमच्या नाकामधनं सुद्धा बघा, कधी कधी नाकामधनं सुद्धा ते पाणी वगैरे बाहेर येतं ठसका आल्यावर. का? कारण तो विंड पाईप मध्ये ते अन्नाचे कण गेलेले असतात आणि मग ते नाका थ्रू ते पाणी म्हणा किंवा तो पार्टिकल किंवा तोंडातनं पण ते बाहेर निघून जातं. कळलं तुम्हाला? सो ही एपिग्लॉटिस या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. हा एपिग्लॉटिस नंतर जो कंठ आहे बघा, हा इथे दिसतोय, हा काय आहे? तुमचा लॅरिंगचा भाग आहे, त्यालाच व्हॉइस बॉक्स असं म्हणतात. आणि ही अन्नाची जी पुढे ट्यूब आहे तिला इसोफॅगस म्हणतात. कळलं तुम्हाला? ठीक आहे, कळला हा भाग डिटेलमध्ये. चला मग आता पुढे जाऊया. आता बघा कुठे आपण पोचलेलो आहे. आपण एक ठिकाणी पोचलेलो आहे. सगळ्यात पहिलं महत्वाचं आपण बघितलं काय? माउथ नाही सॉरी नोज. नोज मधनं आपण गेलो विंड पाईप. विंड पाईपलाच आपण काय म्हटलं होतं? बोला. ट्रॅकिया. काय म्हटलं होतं? ट्रॅकिया. नंतर ब्रॉन्की, ब्रॉन्कस आणि त्याच्यानंतर अल्व्हिओलाई. अल्व्हिओलस एक असेल तर एक अल्व्हिओलस. सो हा एक अल्व्हिओलस बघा दिसतंय का तुम्हाला? हा असा गोलाकार भाग. ओके, याला काय म्हणतो आपण? अल्व्हिओलस. किंवा एक असेल तर अल्व्हिओलस म्हणतो, खूप सारे असतील तर अल्व्हिओलाई. आता याच्या आजूबाजूला एक वेन्सचं नेटवर्क असतं. कशाचं नेटवर्क असतं? वेन्स. ज्या वेन्स मधनं काय कॅरी केलं जातं रे? ज्या वेन्स मधनं काय कॅरी केलं जातं? ब्लड कॅरी केलं जातं. किती प्रकारचे ब्लड असतात शरीरामध्ये? 2 टाइप ऑफ ब्लड्स असतं. एक असतं ऑक्सिजनेटेड ब्लड आणि दुसरं असतं डीऑक्सिजनेटेड. ऑक्सिजनेटेड अँड ऑक्सिजनेटेड म्हणजे काय? ज्याच्यामध्ये ऑक्सिजन असतं खूप जास्त प्रमाणामध्ये, त्याला प्युरिफाईड ब्लड म्हणूया. आणि डीऑक्सिजनेटेड म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन कमी आहे, कार्बन डायऑक्साइड जास्त आहे. ठीक आहे. आता हे ब्लड बघा, हे डीऑक्सिजनेटेड ब्लड. डीऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे ज्याच्यामध्ये, ज्या ब्लड मध्ये काय आहे रे? कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण जास्त आहे बट ऑक्सिजनचं प्रमाण काय? कमी. अशा ब्लडला आपण काय म्हणतो? डीऑक्सिजनेटेड ब्लड. आता हे ब्लड कुठून आले?
तर हे ब्लड आलंय सेल मधनं. कुठून आलंय हे ब्लड? जे वेस्ट मटेरियल आहे शरीरामधले, जे वेस्ट मटेरियल आहे, कोण रे वेस्ट मटेरियल? कार्बन डायऑक्साईड, त्याच्यानंतर वॉटर वेपर, पाण्याची वाफ, येस ऑर नो, और अँड अदर गॅसेस, अँड अदर गॅसेस, हे सगळे गॅसेस, हे वेस्ट मटेरियल हे सेल मधनं कशामध्ये टाकलं गेलं? ब्लड मध्ये. हे ब्लड कुठं आलंय आता? अल्व्हिओलाई मध्ये. अल्व्हिओलाई मध्ये काय काम होतं सर? सगळ्यात महत्वाचं काम होतं, दॅट इज नथिंग बट द एक्सचेंज ऑफ गॅसेस. कोणतं काम होतं? गॅसेसचं एक्सचेंज या ठिकाणी होतं. काय होतं की जे ब्लड आहे, सॉरी, ज्या ब्लड मध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, हे कार्बन डायऑक्साईड कुठे टाकलं जातं रे? अल्व्हिओलाई मध्ये टाकलं जातं. हे कार्बन डायऑक्साईड कुठे टाकलं जातं? या अल्व्हिओलाई मध्ये टाकलं जातं. ओके, सो अल्व्हिओलाई मध्ये सगळं कार्बन डायऑक्साईड टाकल्यानंतर हा जो ऑक्सिजन आहे तुम्ही घेतलेला, नोज मधनं विंड पाईप, ट्रॅकिया, ब्रॉन्की, ब्रॉन्कस करत करत अल्व्हिओलाई मध्ये आलं का? हा ऑक्सिजन तुम्ही घेतलेला ऑक्सिजन आला का? येस. हा घेतलेला ऑक्सिजन काय केला जातो? या ब्लड मध्ये मिक्स केला जातो. तुम्ही घेतलेला ऑक्सिजन कुठे मिक्स केला जातो? ब्लड मध्ये मिक्स केला जातो. त्याच्यामुळे बघा ब्लडचा कलर चेंज झाला का? ब्ल्यू मधनं कसं झालं? रेड. आता हे तुम्हाला समजण्यासाठी ब्ल्यू आणि रेड दाखवले बरं. तर तुम्ही म्हणाल की आपल्या शरीरामध्ये ब्ल्यू पण ब्लड असतं. ब्ल्यू म्हणजे काय? डिऑक्सिजनेटेड ब्लड. रेड म्हणजे काय? ऑक्सिजनेटेड ब्लड. याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कसं आहे रे? मग काय काय बाहेर टाकलं गेलं? कार्बन डायऑक्साईड, वॉटर वेपर, पाण्याची वाफ आणि अदर गॅसेस, हे कशामध्ये टाकले गेले? अल्व्हिओलाई मध्ये. तो घेतलेला ऑक्सिजन ब्लड मध्ये मिक्स झाला आणि इथून आलेला कार्बन डायऑक्साईड परत कुठे आला रे? अल्व्हिओलाई. अल्व्हिओलाई मधनं ब्रॉन्कस, ब्रॉन्कस मधनं ब्रॉन्की, ब्रॉन्की मधनं ट्रॅकिया, ट्रॅकिया मधनं विंड पाईप, नोज, सोडून दिला. समजलं का? समजलं? दोन्ही सिस्टम. ऑक्सिजन घेतला, ब्लड मध्ये मिक्स झाला, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडून दिला. येस ऑर नो? समजलं? तर हे कुठं झालं रे? अल्व्हिओलाई. सो या प्रकारच्या रेस्पिरेशनला आपण काय म्हणतो? बॉडी लेवल रेस्पिरेशन. ओके सर, मग हे काय एवढं इम्पॉर्टंट आहे? काय एवढं देणं घेणं होतं हे बघायचंय आपल्याला, एवढं डिटेलमध्ये तुम्ही सांगितलं. कारण हा ऑक्सिजन आता कुठे जाणार आहे? सेलकडे. हा ऑक्सिजन कुठे जाणार आहे? समजलं का? येस. इथपर्यंत शंका आहे काही? नाही. ओके, सो या प्रकारच्या रेस्पिरेशनला आपण काय म्हणतो? बॉडी लेवल रेस्पिरेशन. ठीक आहे, मग या ठिकाणी तुमचं बॉडी लेवल रेस्पिरेशन संपतं आणि आपला दुसरा भाग चालू होतो, दॅट इज नथिंग बट द सेल्युलर रेस्पिरेशन. कोणता भाग? सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे सेल मध्ये होणारं रेस्पिरेशन. कुठे? सेल मध्ये होणारं, सेल लेवलला होणारं रेस्पिरेशन. समजतंय एव्हरीवन? सगळ्यांना कळतंय? येस ऑर नो? बघा, आता एक आपण रिॲक्शन शिकलेलो होतो बऱ्याच वर्षापूर्वी लहानपणी. एक रिॲक्शन आपण शिकलेलो होतो, ज्या रिॲक्शनचं नाव होतं फोटोसिंथेसिस. काय नाव होतं रे? काय ही रिॲक्शन, जरा कोणी मला सांगेल का? ही रिॲक्शन कोण करतं सर? प्लांट्स. प्लांट्स काय करतात सर? हवेमधला कार्बन डायऑक्साईड घेतात, जमिनीमधनं त्याचे जे रूट्स आहेत, मुळं आहेत, ते पाणी ऍब्सॉर्ब करतात. पाणी म्हणजे काय? वॉटर, H2O, बरोबर. आणि इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? सनलाइटच्या प्रेझेन्स मध्ये, बरोबर. आणि त्या प्लांट्स मध्ये जे हिरव्या हिरव्या रंगाचं असतं त्याला काय म्हणतात? क्लोरोप्लास्ट. या क्लोरोप्लास्टच्या मदतीने एक फूड तयार करतात. ओके, त्या फूडला आपण म्हणतो कार्बोहायड्रेट्स. काय तयार करतात? कार्बोहायड्रेट्स. जे कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय? C6H12O6, ज्याला आपण काय म्हणतो? ग्लुकोज. काय तयार करतात रे? ग्लुकोज तयार करतात. आणि हे ग्लुकोज मग आपण खातो व्हेजिटेबल्सच्या फॉर्म मध्ये, फ्रुट्सच्या फॉर्म मध्ये, बरोबर. मग तुम्ही म्हणाल सर आम्ही तर चिकन खातो, मटन खातो, रोज अंडी खातो, मग आम्ही तर ग्लुकोज घेत नाही.
येस ऑर नो? करेक्ट. सर आम्ही तर चिकन मटन खातो. अरे पण चिकन खाताना जे बोकड तुम्ही खातात त्या बोकडने काय खाल्लेलं आहे? गवत. का तो पण चिकन खातो बोकड? आज चिकन लेग पीस खाऊया, आज अंडी खाऊया असं म्हणतो का बोकड? बोकड शाकाहारी आहे, तो तर गवत खातो. गवत म्हणजे प्लांट्स खातो. येस ऑर नो? झाडाचा पाला खातो म्हणजेच प्लांट्स खातो. आणि प्लांट्स काय तयार करतात रे? सर आम्ही अंडी खाऊ फक्त, कारण कोंबडी तर गवत खात नाही, पण कोंबडी दाणे तर खाते. हा, म्हणजे दाणे कुठून आले? प्लांट्स मधून आले. सो इनडायरेक्टली काय रे, आपण काय खातो? ग्लुकोजच खातो, कार्बोहायड्रेट. टाइम पाहिजे बेटा, टाइम सांगू तुला किती वाजले? 9 वाजले. जायचंय घरी? मग ठीक आहे. सो काय खातो आपण? ग्लुकोज खातो. हा प्राची, लक्ष दे बेटा. घरी जायचंय का तुला? बोर झाला असेल तर मी तुला सोडतो घरी. ठीक आहे. सो हा ग्लुकोज खातो. या ग्लुकोज बरोबर हवेमध्ये काय सोडतं रे ते? ऑक्सिजन. आणि तो ऑक्सिजन आपण घेतो. इथपर्यंत समजलं? मग आता आपण जो घेतलेला ऑक्सिजन आहे आणि प्लांट्सने दिलेला जो ग्लुकोज आहे, हे ग्लुकोज आणि ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये जातात. सेलमध्ये. सेल मधल्या कोणत्या भागामध्ये? मायटोकॉन्ड्रियामध्ये. कुठे? मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाला मराठीमध्ये म्हणतात तंतुकणिका. तंतुकणिका. मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ ए सेल. याला काय म्हणतात? पॉवर हाऊस ऑफ ए सेल. म्हणजे सेलमध्ये जर कुठे पॉवर एनर्जी तयार होत असेल तर ती कुठे तयार होते रे? मायटोकॉन्ड्रियामध्ये. सो या मायटोकॉन्ड्रियामध्ये काहीतरी केमिकल रिएक्शन्स होतात आणि एक एनर्जी तयार होते. त्या एनर्जीला आपण काय म्हणतो? एटीपी, ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट. थोडक्यात कळलं? सो ही रिएक्शन कुठे झाली? सेल मधल्या मायटोकॉन्ड्रियामध्ये. सेल लेवलला झाली. काय? ग्लुकोज ऑक्सिजन एकत्र आले आणि त्याच्यापासून काय तयार झाली? एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी. या रेस्पिरेशनला म्हणतात सेल्युलर रेस्पिरेशन. या रेस्पिरेशनला काय म्हणतात? तो आपण कुठून आलो होतो? प्लांट्स पासून ग्लुकोज तयार केला, प्लांट्सने ऑक्सिजन सोडलं, ते सोडलेला ग्लुकोज ऑक्सिजन आपण खाल्लं आणि आपण त्याच्यापासून एनर्जी तयार केली. ही रिएक्शन झाली कुठे? सेलमध्ये. आणि म्हणून या रिएक्शनला म्हणतात सेल्युलर रेस्पिरेशन. समजलं सगळ्यांना? येस ऑर नो? चला मग सेल्युलर रेस्पिरेशनची डेफिनेशन आपल्यासाठी खूप महत्वाची आहे, जी 2 मार्क्सला आपल्याला एक्झाम मध्ये विचारली जाते. सो बघा, आपण काय घेतलं होतं? ग्लुकोज. ग्लुकोज म्हणजेच काय आहे? कार्बोहायड्रेट्स. सो कार्बोहायड्रेट्स आर युटिलाइज फॉर द प्रोडक्शन ऑफ एनर्जी. माहिती आहे तुम्हाला? येस ऑर नो? कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कोण? ग्लुकोज. येस ऑर नो? जे ग्लुकोज आपण खातो त्या ग्लुकोज पासून आपल्याला काय मिळते? एनर्जी मिळते. काय मिळते? एनर्जी. फॉर ऑब्टेनिंग एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी. एनर्जी कोणाच्या फॉर्म मध्ये मिळवायची आपल्याला? एटीपीच्या फॉर्म मध्ये मिळवायचे. फॉर दॅट पर्पज ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप इन अ सेल. येस ऑर नो? बघा काय? कार्बोहायड्रेट्स आर इसेन्शियल और कार्बोहायड्रेट्स आर युटिलाइज्ड इन द सेल. कशासाठी? फॉर द फॉर्मेशन ऑफ एनर्जी. एनर्जीसाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे? कार्बोहायड्रेटची. आणि फॉर ऑब्टेनिंग एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी, ग्लुकोज is oxidized step by step in a cell. This reaction is known as cellular respiration. या रिएक्शनला आपण काय म्हणतो? समजलं का? येस ऑर नो? एनर्जी तयार करण्यासाठी कार्बोहायड्रेटची गरज आहे. एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी मध्ये मिळवण्यासाठी आपण ग्लुकोजचं स्टेप बाय स्टेप ऑक्सिडेशन करतो. या रिएक्शनलाच आपण काय म्हणतो? सेल्युलर रेस्पिरेशन. मग इथे काय म्हटलंय सर? ग्लुकोज इज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप. ग्लुकोज स्टेप बाय स्टेप ऑक्सिडाइज होत जातं. मग इथे काहीतरी स्टेप्स आहेत का? सो येस, याच्यामध्ये 3 स्टेप्स आहेत. कशा?
कार्बोहायड्रेट्स पासनं एटीपी तयार होण्यासाठी हाऊ मेनी स्टेप्स आर देअर? देर आर 3 स्टेप्स. किती स्टेप्स आहेत? 3 स्टेप्स. ओके, चला मग सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये आपल्याला काय पाहिजे? ग्लुकोज, आपल्याला पाहिजे ऑक्सिजन, आणि याच्यापासून आपण तयार करणार आहोत एनर्जी. मग आता इथे आपण एक रिएक्शन थोडक्यात बघितली, ती म्हणजे काय सर? आमच्याकडे होता ग्लुकोज म्हणजे C6H12O6 आणि होता ऑक्सिजन, याच्यापासून आपण तयार केला एटीपी. सर मग ऑक्सिजन पाहिजेच का? सर जर ऑक्सिजन खूप असेल किंवा प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन मध्ये, तर आपल्याला टोटल 38 एटीपी ऑफ एनर्जी मिळते. ओके, बट जर या ठिकाणी ऑक्सिजन नसेल तर हे 38 एटीपी न मिळता आपल्याला कमी प्रमाणात एनर्जी मिळते. काय मिळते? कमी प्रमाणात एनर्जी मिळते. शिवाय शरीरामध्ये काय तयार होतं रे? लॅक्टिक ऍसिड तयार होतं. काय तयार होतं? ज्या लॅक्टिक ऍसिड मुळे आपल्याला थकल्यासारखं वाटतं, गोळे येतात, कधी कधी पायाला गोळे येतात का? हे कोणामुळे होतं? ह्या लॅक्टिक ऍसिड मुळे होतं. हे कधी होतं? जेव्हा आपण ऑक्सिजन वापरत नाही. मग जेव्हा ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन होते, इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, त्या प्रकारच्या रेस्पिरेशनला आपण काय म्हणतो? एरोबिक रेस्पिरेशन. आणि ज्या वेळेस हीच रिएक्शन ग्लुकोजचं स्टेप बाय स्टेप रिएक्शन होऊन काय तयार होते? एटीपी तयार होतं. त्या प्रकारच्या रेस्पिरेशनला आपण काय म्हणतो? इन ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. कोणाच्या ऍब्सेन्स मध्ये? ऑक्सिजनच्या ऍब्सेन्स मध्ये होणारी रिएक्शन. समजलं तुम्हाला? येस ऑर नो? येस. सो असाही प्रश्न विचारला जातो की सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये कोणत्या प्रकारच्या रेस्पिरेशन्स होतात? दोन्ही प्रकारच्या रेस्पिरेशन आपल्या शरीरामध्ये होतात. इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन सुद्धा, इन ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन सुद्धा. आता त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल, जो प्रश्न मी चॅप्टरच्या सुरुवातीलाच विचारला होता, की जेव्हाही मी एक्सरसाइज करतो किंवा धावतो किंवा खूप हेवी वर्क करतो, त्यावेळेस मला दम लागतो. कारण का? कारण बघा, जेव्हाही ग्लुकोज ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतो तेव्हाच एनर्जी तयार होते. जेव्हा तुम्ही धावतात, रनिंग करतात, एक्सरसाइज करतात, त्यावेळेस तुमच्या शरीराला कशाची आवश्यकता असते? एनर्जीची. आणि ती एनर्जी त्याला कशापासून मिळणार आहे? ग्लुकोज आणि ऑक्सिजन पासून. ग्लुकोज तर तुमच्या शरीरामध्ये स्टोअर केलेला आहे, पण ऑक्सिजन स्टोअर करून ठेवलाय का? नाही. म्हणून तुमच्या शरीराला खूप जास्त ऑक्सिजनची गरज आहे आणि म्हणून लंग्स पटापट ऑक्सिजन घेतात आणि सोडतात, घेतात आणि कार्बन डायऑक्साईड सोडतात. ओके, आणि तो ऑक्सिजन कुठे मिक्स होतो? ब्लड मध्ये. आणि म्हणून ब्लडचं सर्क्युलेशन सुद्धा फास्ट होतं ना. मग जेव्हाही तुम्ही धावतात तेव्हा एकदा कधी इथे हात लावून बघा नर्व्सला. धड 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 धावतं ना आपला हार्ट. हा, पटकन कॉम्प्रेस. आता जनरली नॉर्मल आहे, हात ठेवा, लब धब लब धब. आणि जेव्हा तुम्ही धावून येतात एकदम, तेव्हा लब धब लब धब लब धब. फास्ट म्हणजे पटकन कॉम्प्रेस करतं, पटकन रिलॅक्स होतं. ओके, चला ठीक आहे, काही हरकत नाहीये. आपण जाऊया आता सेल्युलर रेस्पिरेशन कडे. आणि इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, त्याला काय म्हणणार आपण? एरोबिक रेस्पिरेशन. काय म्हणणार? सो एरोबिक रेस्पिरेशन साठी ग्लुकोजचं ऑक्सिडायझेशन करून, ऑक्सिडायझेशनचा सोपा अर्थ काय? आता मी कधीपासून ऑक्सिडायझेशन 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 असा शब्द वापरतोय. ओके, ऑक्सिडायझेशन म्हणजे काय? ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. काय? ऑक्सिजन ऍड करतोय आपण. ऑक्सिजन काय करतोय? या रिएक्शनला शॉर्टकट मध्ये काय म्हणणार? ऑक्सिडेशन. काय म्हणणार? मराठीमध्ये त्याला म्हणतात ऑक्सिडीकरण. काय म्हणतात? समजलं का? येस. सो आता बघा, आपण जो ग्लुकोज खाणार आहे, त्याला ही एक शॉर्टकट मध्ये तुम्हाला माहिती दिली आहे. ग्लुकोज पासून आपल्याला काय मिळणार आहे? फायनली एटीपी मिळणार आहे, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. सो ही जी एरोबिक रेस्पिरेशनची प्रक्रिया आहे, ही 3 स्टेप्स मध्ये होते. पहिली स्टेप आहे ग्लायकोलिसिस,
दुसरी आहे क्रेब्स सायकल आणि तिसरी आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. किती स्टेप्स मध्ये होते? 3 स्टेप्स मध्ये होते. किती स्टेप्स मध्ये होते? 3 स्टेप्स मध्ये. बघा, सगळ्यात पहिली महत्वाची म्हणजे ग्लायकोलिसिस, दुसरी आहे क्रेब्स सायकल, त्यालाच म्हणतात ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल, आणि लास्ट आहे इलेक्ट्रॉन चेन ट्रान्सफर रिएक्शन किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. समजलं का? येस ऑर नो? या तीनही स्टेप्स आपल्याला बघायच्या आहेत. आणि ग्लुकोज पासून आपल्याला काय तयार करायचंय? एटीपी तयार करायचंय, ऑक्सिजन नाही. ग्लुकोज आणि ऑक्सिजन पासून काय तयार करायचंय? एटीपी, म्हणजे एडिनोसिन ट्रायफॉस्फेट. समजलं का? येस. तो 2 मिनिटं जरा मी पाणी पिऊन घेतो. ओके, चला मग आता आपण बघूया सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशनची ही जी रिएक्शन आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे. काय? ग्लुकोज इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन किंवा ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप. देर इज अ फॉर्मेशन ऑफ एटीपी मीन्स एनर्जी, ओके, अँड द रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर वेपर. या रिएक्शन मध्ये काय काय बाहेर पडतं रे? एनर्जी तयार होते, कार्बन डायऑक्साइड तयार होतो आणि पाण्याची वाफ सुद्धा तयार होते. म्हणून बघा, आपण शरीरामधनं जेही काही बाहेर फेकतो, म्हणजे जे गॅसेस आपले बाहेर पडतात, ते कधी एखादा काच घ्या, काचेवर असं करून बघा, त्याच्यावर मॉइश्चर जमा होतं का? ते मॉइश्चर का जमा होतं? कारण त्याच्यामध्ये पाण्याची वाफ सुद्धा असते. चला मग आपल्याला बघायचंय सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशनच्या किती स्टेप्स आहेत? 3 स्टेप्स. कोणकोणत्या? पहिली आहे ग्लायकोलिसिस, दुसरी आहे क्रेब्स सायकल आणि तिसरा आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. परत एकदा बघूया कोणत्या 3 स्टेप्स आहेत? ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. क्रेब्स सायकलला दुसरं नाव आहे, 2 नावे. काय? ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल असं देखील म्हणतात. आता बघा, ही जी रिएक्शन आहे ही रिएक्शन कुठे होते रे? सेल मध्ये. ही रिएक्शन कुठे होते? सेल मध्ये. तर सगळ्यात पहिले जी ग्लायकोलिसिस रिएक्शन आहे, सगळ्यात पहिले जी ग्लायकोलिसिस रिएक्शन आहे ही म्हणजे पहिली स्टेप, ही ग्लायकोलिसिस रिएक्शन कुठे होते रे? सायटोप्लाझ्म मध्ये. कुठे होते? सर सायटोप्लाझ्म काय आहे? सायटोप्लाझ्म काय आहे? तर आपण सगळ्यात पहिले बघितलं होतं की ही आहे सेल, पेशी, आणि या पेशीमध्ये असं लिक्विड 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 भरून ठेवलेलं आहे. त्या लिक्विडला आपण काय म्हणतो रे? सायटोप्लाझ्म. मराठीमध्ये त्याला म्हणतात पेशी द्रव्य. ओके, आणि त्याच्या आतमध्ये असतो न्यूक्लियस. ओके, आतमध्ये काय असतो? न्यूक्लियस. जो हे लिक्विड भरलेलं आहे या लिक्विडलाच आपण काय म्हणतो? सायटोप्लाझम. सो या सायटोप्लाझम मध्ये पहिली रिएक्शन होते आणि त्या रिएक्शनला म्हणतात ग्लायकोलिसिस. ओके, सो ग्लायकोलिसिस मध्ये काय होतं हे नंतर बघणार आहे. सो ग्लायकोलिसिस मध्ये पायरुव्हिक ऍसिड तयार होतं आणि ऍसिटिल कोएन्झाइम ए तयार होतं. नंतर सांगेल हे ऍसिटिल कोएन्झाइम ए जे प्रोडक्ट तयार झाले हे नंतर कुठे एंटर करतं रे? मायटोकॉन्ड्रियामध्ये. आणि नंतरच्या ज्या पुढच्या दोन्ही स्टेप्स आहेत, दुसरी स्टेप कोणती होती? ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल किंवा त्यालाच आपण क्रेब्स सायकल म्हणतो. आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन, या दोन्हीही रिएक्शन्स कुठे होतात? मायटोकॉन्ड्रियामध्ये. मायटोकॉन्ड्रियाला मराठीत काय म्हणतात? तंतुकणिका. सो ही रिएक्शन पुढे तंतुकणिका म्हणजेच मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. समजलं का सगळ्यांना? समजलं? बघा इथे जे येलो कलरचं दिसतंय लिक्विड, त्याच्यामध्ये एटीपी तयार होत आहेत. कोणाच्या पासून? ग्लुकोज. ग्लुकोज पासून तयार झालं पायरुव्हिक ऍसिड. या रिएक्शनला काय म्हणतात? ग्लायकोलिसिस. हे पायरुव्हिक ऍसिड हे कुठं जातं? मायटोकॉन्ड्रियामध्ये. मायटोकॉन्ड्रियामध्ये दुसरी रिएक्शन होते, दुसरी स्टेप होते, तिला क्रेब्स सायकल म्हणतात. ओके, त्याच्यानंतर तिसरी रिएक्शन होते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. आणि काय तयार झालं रे तुमचं? एटीपी. समजलं का? एटीपी. सो पहिल्या रिएक्शन मध्ये सुद्धा एटीपी तयार होते ग्लायकोलिसिस मध्ये, पण कमी प्रमाणामध्ये. चला मग 1 बाय 1 आपण हे शिकून घेऊया. सगळ्यात महत्वाचं आहे आपल्यासाठी. सो पहिली रिएक्शन आहे सगळ्यात पहिली, दॅट इज नथिंग बट द ग्लायकोलिसिस. सो ग्लायकोलिसिस मध्ये काय होतं? प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस ऑकर्स इन
सायटोप्लाझम. मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात महत्वाचं काय की ग्लायकोलिसिस रिएक्शन कुठे होते, सायटोप्लाझम मध्ये. ठीक आहे, आता काय होतं, आता या ठिकाणी एक रिएक्शन तुम्हाला महत्वाची लक्षात ठेवायचंय आणि मी जसं सांगतोय तसंच लक्षात ठेवायचंय. काय तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्लुकोज. ग्लुकोज म्हणजे काय, C6H12O6 आणि ऑक्सिजन. ओके, याच्यापासून तयार होतं पापा. काय लक्षात ठेवायचं, पापा. पा म्हणजे काय, पायरुविक ऍसिड, आणि हा दुसरा पा म्हणजे पण काय, पायरुविक ऍसिड. म्हणजे किती मॉलिक्युल्स पायरुविक ऍसिडचे, 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड. पापा पा पा कोणापासून पापा तयार झाले, ग्लुकोज आणि ऑक्सिजन पासून. सो इथे ग्लुकोज आणि ऑक्सिजन नाही म्हणायचं, काय म्हणायचं, ग्लुकोज इज ऑक्सिडाइज टू फॉर्म 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड. आता इथे जेवढेही प्रोडक्ट तयार होत आहेत, हे किती किती प्रोडक्ट तयार होत आहेत, 2. याला म्हणतात रिएक्टंट, या साईडला म्हणतात प्रोडक्ट. ही काय रे, हे काय आहेत, प्रोडक्ट. सो काय तयार झालं, पापा, 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड. बघा, पायरुविक ऍसिड. अजून काय तयार होतं रे सर, एटीपी किंवा NADH2. काय, हे पण किती तयार होतात, NADH2, 2 मॉलिक्युल्स ऑफ NADH2 अँड 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP. तुम्ही म्हणाल सर इथेच ATP तयार झाला, आता कशाला पुढे एनर्जी तयार करायची. बट हे छोटेसे आहेत, एकदम छोटेसे, म्हणजे अजून खूप कमी एनर्जी निर्माण झाली. आपल्याला खूप जास्त एनर्जी पाहिजे. ओके, सो हे एवढीशी एनर्जी घेऊन आपल्याला चालणार आहे का, नाही. आपल्याला आणखी जास्त एनर्जी पाहिजे. उदाहरणार्थ बघा, एक गाडी आहे, जरा जुनी झालेली, भंगार झालेली गाडी, त्याच्यामध्ये डिझेल टाकलं आपण, गाडी चालते, बट काळा काळा धूर बाहेर फेकते. बघितलंय का तुम्ही, असं का होतं रे, असं का होतं, कारण त्याच्यात जे पेट्रोल टाकलेलं किंवा डिझेल टाकलेलं आहे याचं कम्प्लीट कंबल्शन होत नाहीये, ते कम्प्लिटली ते ज्वलन होत नाहीये. त्याच्यामुळे तो आपलं पेट्रोल किंवा डिझेल वाया जाते, त्याची पूर्ण इफिशियन्सी होते का, नाही. त्याच कम्पेअर मध्ये एखादी नवीन गाडी घ्या, नवीन गाडीमध्ये पेट्रोल डिझेल टाका, त्याच्यामधनं धूर येतो का बाहेर, नाही. म्हणजे जेवढं पेट्रोल किंवा डिझेल त्याच्यामध्ये टाकले त्याचा पुरेपूर वापर केला जातोय. सिमिलरली इथे तसंच झाले, ग्लुकोजचं ऑक्सिजन बरोबर रिएक्शन होऊन पायरुविक ऍसिड तयार झाले, NADH2 तयार झाले आणि 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP. म्हणजे याची कंप्लीट युटिलिटी झाली आहे का, अजून कंप्लीट वापर झालाय का या ग्लुकोजचा, नाही सर, अजून वापर करायचा बाकी आहे. ओके, सो हे 2 पायरुविक ऍसिड जे तयार झाले, या पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, ऍसिटिल कोएन्झाइम A. कशामध्ये निर्माण झालं रे, ऍसिटिल कोएन्झाइम A मध्ये रूपांतरण झालं. कुठे झाले ही सगळी रिएक्शन, कुठे झाली रे, सायटोप्लाझम मध्ये. कुठे झाली ही सगळी रिएक्शन, सायटोप्लाझम म्हणजे काय, सेल मध्ये असलेलं लिक्विड, त्याला काय म्हणतो आपण, काय लिहायचं मग, अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप इन दिस प्रोसेस. बघा काय तयार होतं, 2 मॉलिक्युल्स ऑफ ईच, म्हणजे 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड, 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP आणि 2 मॉलिक्युल्स ऑफ NADH2 अँड वॉटर आर फॉर्म्ड. अजून याच्या बरोबर काय तयार होतं रे, वॉटर सुद्धा तयार होतं, पाणी सुद्धा तयार होतं, 2 मॉलिक्युल्स. पहिली स्टेप कळली तुम्हाला. त्याच्यानंतर जे पायरुविक ऍसिड तयार झाले पापा, याच्यापासून काय तयार होतं, ऍसिटिल कोएन्झाइम A. आता हे ऍसिटिल कोएन्झाइम A कुठे जाणार आहे रे, मायटोकॉन्ड्रियामध्ये. कुठे जाणार आहे, मायटोकॉन्ड्रियामध्ये जाणार आहे, आणि इथे पुढे ती रिएक्शन होणार आहे. त्या रिएक्शनला आपण म्हणतो क्रेब्स सायकल किंवा ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. समजलं का तुम्हाला हे, येस ऑर नो, येस. ओके, चला मग पुढे जाऊया. बघा पुढे काय म्हटलंय, मॉलिक्यूल ऑफ पायरुविक ऍसिड फॉर्म इन दिस प्रोसेस कन्वर्टेड इनटू अ मॉलिक्यूल ऑफ ऍसिटिल कोएन्झाइम A. त्याच्यानंतर 2 मॉलिक्युल्स ऑफ NADH2 अँड कार्बन डायऑक्साइड रिलीज. या रिएक्शन मध्ये कार्बन डायऑक्साइड
रिलीज होतो. सो पटकन एक रिॲक्शन लिहून घ्या, मी तुम्हाला जी सांगतो ती. ओके, पटकन लिहून टाका वहीमध्ये किंवा तुमच्या जी टेक्स्टबुक आहे त्याच्या वरच्या साईडला. सो C6H12O6 इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन काय तयार होतं रे, 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड प्लस 2 मॉलिक्युल्स ऑफ NaDH2, 2 molecules of ATP and 2 molecules of water. ओके, फर्दरली या पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, ऍसिटिल कोएन्झाइम A प्लस 2 molecules of NaDH2 प्लस 2 molecules of कार्बन डायऑक्साइड हवेमध्ये सोडला जातो. हा कार्बन डायऑक्साइड नंतर आपण बाहेर टाकतो. समजलं? चला पटकन लिहून घ्या. झालं का मग? नाउ वी आर रेडी टू गो इन आवर सेकंड स्टेप. आपल्या सेकंड स्टेपचं नाव काय, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. याला दुसरं नाव आहे क्रेब्स सायकल. ओके, सो क्रेब्स सायकल कुठे होते, सगळ्यात पहिले क्रेब्स सायकल कुठे होते, तर ती होते मायटोकॉन्ड्रियामध्ये. कुठे तयार होते, आता जे तयार झालेले सगळ्यात पहिले ग्लुकोज ऑक्सिडाइज होतं ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये, पायरुविक ऍसिड तयार झालं, त्याच्यानंतर काय तयार झालं, 2 मॉलिक्युल्स ऑफ NaDH2, 2 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर आणि 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP. जे पायरुविक ऍसिड तयार झाले, पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, ऍसिटिल कोएन्झाइम A मध्ये. त्याच्याबरोबर काय तयार झालंय, 2 मॉलिक्युल्स ऑफ NaDH2 आणि 2 मॉलिक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साइड CO2. ओके, CO2 आपण बाहेर टाकून दिला. ठीक आहे, आता जे ऍसिटिल कोएन्झाइम A तयार झालेले, ते ऍसिटिल कोएन्झाइम A हे कुठे येतं रे, कुठे येतं, मायटोकॉन्ड्रियामध्ये. कुठे आलं रे, मायटोकॉन्ड्रियामध्ये. आणि या ऍसिटिल कोएन्झाइम A चं काय होतं, डायजेशन होतं. आणि या ऍसिटिल कोएन्झाइम A यापासून काय तयार होतं रे, कार्बन डायऑक्साइड बरोबर, त्याच्यानंतर वॉटर मॉलिक्यूल प्लस NaDH2 आणि FADH2. काय काय तयार होतं बघा, ऍसिटिल कोएन्झाइम A पासून काय तयार होतं, कार्बन डायऑक्साइड, वॉटर मॉलिक्यूल, NaDH2, FADH2. आता हे जे NaDH2 आणि FADH2 आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे काय आहेत, खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण याच्यापासूनच पुढे आपल्याला काय मिळणार आहे, ATP म्हणजे ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट मिळणार. पहिल्या रिएक्शन मध्ये सुद्धा 2 मॉलिक्युल्स ऑफ NaDH2 तयार झाले होते. त्याच्यानंतर पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन ऍसिटिल कोएन्झाइम A मध्ये झालं, तेव्हा सुद्धा NaDH2 तयार झाले. आणि या ठिकाणी सुद्धा बघा NaDH2 आणि त्याच्याबरोबर FADH2 तयार झाले. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तर आम्हाला या NaDH2 आणि FADH2 चं सुद्धा फुल फॉर्म माहिती पाहिजे. तो NaDH चा अर्थ काय, निकोटिनामाइड ऍडिनाइन डायन्यूक्लियोटाइड. काय, निकोटिनामाइड ऍडिनाइन डायन्यूक्लियोटाइड. आणि FADH2 चा अर्थ काय होतो, फ्लॅविन ऍडिनाइन डायन्यूक्लियोटाइड. राहील लक्षामध्ये, येस ऑर नो? अरे समजतंय का? येस. हे सुद्धा हा इम्पॉर्टंट पार्ट आहे, कारण बऱ्याचदा याचा फुल फॉर्म परीक्षेमध्ये विचारला जातो. याचा फुल फॉर्म परीक्षेमध्ये विचारला जातो की NaDH2 म्हणजे काय आणि FADH2 म्हणजे काय. सो NaDH2 म्हणजे काय, तर निकोटिनामाइड ऍडिनाइन डायन्यूक्लियोटाइड, फ्लॅविन ऍडिनाइन डायन्यूक्लियोटाइड. राहील लक्षामध्ये? ओके, सो हा इम्पॉर्टंट पार्ट आहे, परीक्षेमधला विचारला जातो. याच सायकलला ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल किंवा क्रेब्स सायकलचं दुसरं नाव काय आहे, सायट्रिक सायकल और TCA. TCA चा फुल फॉर्म काय होतो, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. 3 नाव आहेत याला. TCA सायकल म्हणजे ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल, क्रेब्स सायकल आणि तिसरं आहे सायट्रिक सायकल. राहील लक्षामध्ये सेकंड. ओके, सो काय काय बघितलं आतापर्यंत आपण. सगळ्यात पहिले आपण होतो मायटोकॉन्ड्रियामध्ये. कुठे होतो, मायटोकॉन्ड्रियामध्ये, सॉरी मायटोकॉन्ड्रिया नाही, सायटोप्लाझम मध्ये. कुठे, सायटोप्लाझम मध्ये काय झालं,
तर सायटोप्लाझम मध्ये काय झालं, तर ग्लुकोज ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन झालं, ग्लुकोजचं ऑक्सिडेशन झालं स्टेप बाय स्टेप, याच्यापासून 2 पायरुविक ऍसिड तयार झाले, तर प्लस 2 NaDH2 पण तयार झाले, तर याच्यासोबत 2 ATP पण तयार झाले आणि वॉटर मॉलिक्यूल सुद्धा तयार झाले. आता हा जो पायरुविक ऍसिड होतं याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं सर, ऍसिटिल कोएन्झाइम A प्लस 2 मॉलिक्युल्स ऑफ NaDH2 तयार झालं सर, आणि 2 मॉलिक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड सुद्धा हवेमध्ये रिलीज झालं. आता हे जे ऍसिटिल कोएन्झाइम A आहे हे फर्दरली कुठे गेलं सर, मायटोकॉन्ड्रियामध्ये. कुठे गेलं, इथे तुमची सेकंड स्टेप चालू झाली, तिलाच आपण काय म्हणतो, क्रेब्स सायकल. आणि ही जी पहिली रिॲक्शन झाली या रिॲक्शनला आपण काय म्हणतो, ग्लायकोलिसिस. काय म्हणतो, तो क्रेब्स सायकल मध्ये काय होतं सर, ऍसिटिल कोएन्झाइम A जे आहे याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं सर, तर कशामध्ये होतं, कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर प्लस NaDH2 आणि FADH2. ठीक आहे. आता तिसरी स्टेप आपली चालू होते, ही स्टेप कुठे होती, सेकंड स्टेप कुठे होते, क्रेब्स सायकल मायटोकॉन्ड्रियामध्ये. आणि पुढची पण जे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन आहे ही सुद्धा कुठे होते, मायटोकॉन्ड्रियामध्येच होते, तंतुकणिकेमध्येच होते. ठीक आहे. आता बघा तिसरी स्टेप कडे जाताना, थर्ड स्टेप कडे जाताना आपल्याला महत्वाचं काय बघा, या ठिकाणी किती NaDH2 तयार झालेत रे, 2 NaDH2. इथे पण किती NaDH2 तयार झाले, 2 NaDH2. त्याच्यानंतर इथे तयार झालेले NaDH2 आणि FADH2. आता या वरच्या सगळ्या सायकल्स मध्ये जेवढेही NaDH2 किंवा FADH2 तयार झालेले हे फर्दरली याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, ATP मध्ये. कशामध्ये होणार आहे, ATP मध्ये. ATP म्हणजे काय, ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट. बघा जर आता एक NaDH2 जर तुम्ही घेतला, किती, 1 NaDH2 मॉलिक्यूल जर घेतला तर त्याच्यापासून आपल्याला किती ATP मिळणार आहे, 3 ATP ऑफ एनर्जी मिळणार आहे. आणि जर एक FADH2 जर घेतला तर त्याच्यापासून किती ATPs मिळणार आहेत आपल्याला, 2 ATPs मिळणार आहेत. किती ATPs मिळणार आहेत, 2 ATPs. सो हे कशामुळे होतं की NaDH2 and FADH2 फॉर्म ड्युरिंग ऑल अबो प्रोसेस. ऑल अबो प्रोसेस, अबो म्हणजे कोणत्या, पहिली होती ग्लायकोलिसिस, सेकंड होती क्रेब्स सायकल, त्यालाच काय म्हणतो आपण, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. या दोघांमध्ये तयार झालेले कोण, NaDH2 आणि FADH2 हे सगळे ओके, हे पार्टिसिपेट करतात इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन मध्ये. कोण कोण पार्टिसिपेट करतात, कोण इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन मध्ये पार्टिसिपेट करतात, कोण पार्टिसिपेट करतात रे, NaDH2 आणि FADH2 हे पार्टिसिपेट करतात कशामध्ये, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन मध्ये. आणि ही रिएक्शन होऊन एका 1 NaDH2 पासून किती ATP तयार होतात, 3 ATP. आणि 1 FADH2 पासून किती ATP तयार होतात, 2 ATP. ही सगळी रिएक्शन कुठे होते रे, कुठे होते, मायटोकॉन्ड्रियामध्ये. ओके. सो अशा पद्धतीने आता काय झाले, शरीरामध्ये ATP तयार झालेली आहे. ATPचा फुल फॉर्म काय, ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट. यालाच एनर्जी करन्सी असं पण म्हणतात. काय म्हणतात, ओके. सो शरीरामधली सगळी एनर्जी अशा पद्धतीने सेल मध्ये तयार होते. एका सेलमध्ये थोडी एनर्जी तयार झाली, दुसऱ्या सेलमध्ये थोडी एनर्जी तयार झाली. असे मिलियन्स, बिलियन्स अँड ट्रिलियन्स ऑफ सेल्स आपल्या शरीरामध्ये आहेत. आणि त्या सगळ्यांपासून थोडी 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 करत एनर्जी, खूप सारी एनर्जी आपल्या बॉडीमध्ये तयार होते. आणि ज्याही वेळेस आपण महत्वाच्या ऍक्टिव्हिटीज करतो, म्हणजे आपण बोलतो, एखादं माइंड वर्क करतो, गेम खेळतो, त्यावेळेस ही एनर्जी, आपल्या शरीराची एनर्जी त्या ठिकाणी काय होते, युटिलाइज होते. जे कोणी मेहनतीचे काम करतात त्या ठिकाणी देखील त्यांची एनर्जी काय होते, युटिलाइज होते. ही एनर्जी जेव्हा संपते मग तेव्हा आपल्याला भूक लागते. मग आपण जेवतो, ते डायजेशन होतं, डायजेशन झाल्यावर ग्लुकोज ऍब्सॉर्ब होतो ब्लड मध्ये, तो ब्लड मधनं कुठे जातो,
सेलमध्ये. मग सेलमध्ये ह्या सगळ्या रिॲक्शन्स होतात. किती रिॲक्शन्स होतात? 3 रिॲक्शन. पहिली बघितली ग्लायकोलिसिस, दुसरी बघितली आपण क्रेब्स सायकल, त्याला TCA किंवा सायट्रिक ऍसिड सायकल म्हणतात, आणि लास्ट इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. ओके, सो फायनली सगळ्यात लास्ट आपण एक समराइज करूया. आपण काय घेतलं होतं? ग्लुकोज घेतला होता. इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन ऑक्सिडेशन झालं. काय झालं रे? ऑक्सिडेशन कसं झालं? स्टेप बाय स्टेप. त्याच्यापासून काय तयार झालं आपल्याला शरीरामध्ये? ATP. तो किती ATP तयार होतात रे? 38 मॉलिक्यूल ऑफ ATP. टोटल किती मॉलिक्युल्स होतात? आणि या रिॲक्शन मध्ये आणखी काय बाहेर पडतं? कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर वेपर सुद्धा बाहेर पडतं. ओके, आणि जे कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर वेपर बाहेर पडले ते नाकाद्वारे आपण परत शरीराच्या बाहेर सोडून देतो. जो कार्बन डायऑक्साइड आपण बाहेर सोडलाय तो कोणासाठी युजफुल आहे आता? प्लांटसाठी. आणि ते सनलाईट घेणार, परत त्याच्यापासून ग्लुकोज बनवणार, तोच ग्लुकोज आपण खाणार, कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडणार, तोच कार्बन डायऑक्साइड प्लांट्स घेणार. अशी सायकल ही कंटिन्युअसली चालू राहील. ओके, सो आपण आता शरीरामध्ये काय तयार केलेली आहे? एनर्जी तयार केली. ATP म्हणजेच काय? एनर्जी आपण तयार केलेली आहे. राहील लक्षामध्ये? सो हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. तुम्हाला राईट अ शॉर्ट नोट ऑन मध्ये लिहिलं विचारलं जाईल. क्रेब्स सायकल लिहा, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन लिहा, किंवा ग्लायकोलिसिस रिॲक्शन लिहा. तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. ठीक आहे, मग आज या ठिकाणी आपण थांबूया. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅव अ ग्रेट डे.